नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता भावे जहागीरदार स्वरतरंग संगीत अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। तिसऱ्या परीक्षेच्या थेअरी भागासाठी आपण हे व्हिडिओ करतो आहोत। या व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे तर दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती, या संगीताच्या दोन पद्धती भारतीय संगीताच्या, गानक्रिया आणि जनक आणि जन्य राग हा तीन कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहेत। चला तर सुरू करूया। ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत आणि जे वाचन आहे ते मी डॉक्टर शिल्पा बहुलेकर यांचं कलाशास्त्र विशारद ह्या पुस्तकातून करणार आहे। त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे। भारतीय संगीताच्या दोन पद्धती। संगीतातील प्राचीन ग्रंथांच्या संदर्भावरून त्या काळात संगीताची एकच पद्धत प्रचारामध्ये होती असे दिसते। म्हणजे खूप आधी संगीतामध्ये दोन पद्धती होण्याच्या काही राजकीय सामाजिक कारणे आढळतात। मुघलांची भारतावर आक्रमणे झाली। या राजकीय परिवर्तनातून भारतीय संगीत क्षेत्रावर आणि संस्कृतीवर मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव पडला। म्हणजे पहिलं जे आपला देश होता तो पूर्णपणे दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धती जी आता आहे रूढ, तर तोच सगळीकडे वापरला जायचा। नंतर जसं जसं वरनं मुस्लिम आक्रमण आपल्यावर होत गेली आणि नंतर ते इथे स्थायिक झाले, त्याच्यानंतर बराचसा मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आपल्या गाण्यावरही पडला, संस्कृतीवरही पडला। उत्तर भारतात आपल्या संगीतावर फारसी आणि अरबी संगीताचा प्रभाव दिसून येतो, परंतु दक्षिण भारतात हा प्रभाव पोहोचू शकला नाही। खालती बऱ्यापैकी राज्य मुस्लिमांचं नाहीये, त्याच्यामुळे तिथे फारसं संगीतामध्ये फरक पडला नाहीये। अशा प्रकारे भारतीय संगीतात हे संगीतातील दोन प्रवाह आले, दोन पद्धती निर्माण झाल्या। त्या पुढील प्रमाणे उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती आणि दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धती। त्यामुळे थोडक्यात वरच्या भागात सगळी उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती वापरली जाते भारताच्या, आणि भारताच्या खालच्या भागातील सर्व राज्यांमध्ये दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धती वापरली जाते। तर उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती कुठल्या कुठल्या भागामध्ये वापरली जाते तर बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या राष्ट्रांमध्ये उत्तर भागामध्ये उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती प्रचारात आहे। आणि तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या दक्षिण भागात दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धती प्रचलित आहे। ही संगीत पद्धती दक्षिण संगीत पद्धती किंवा कर्नाटक संगीत पद्धती या दोन्ही नावाने ओळखली जाते। हिंदुस्थानी संगीताच्या या दोन्ही पद्धतीच्या मूळ सिद्धांतामध्ये विशेष अंतर नाही। या दोन्ही पद्धतींमध्ये साम्य आणि भेद काही आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत। म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलं की वरच्या भागातील सर्व राज्यांमध्ये उत्तर हिंदुस्थानी पद्धती आहेत आणि खालच्या राज्यांमधील सर्व भागांमध्ये दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धती प्रचलित आहे। तर याच्यामध्ये साम्य काय आहे दोन्ही भागांमध्ये तर उत्तर आणि दक्षिण पद्धतीचे प्राचीन आधार ग्रंथ हे एकच आहेत। भरताचे नाट्यशास्त्र आणि शाळंगदेवचे संगीत रत्नाकर हे दोन आधार ग्रंथ आहेत जे दोन्ही मध्ये कॉमन आहेत। अजून काय साम्य आहे तर दोन्ही पद्धतींमध्ये 12 स्वर, 22 श्रुती आणि मेल पद्धती म्हणजे थाट पद्धती आहे। आलाप गायन पद्धती दोन्ही संगीत पद्धतींमध्ये वापरली जाते आणि दोन्ही पद्धतींमध्ये बंदिशी या आलाप आणि ताना घेऊन गायला जातात। म्हणजे रागाचा जो विस्तार आहे, राग कळण्यासाठीचा जो भाग आहे तो आलाप आणि तानांद्वारे दाखवला जातो। ही काही साम्य याच्यात आढळतात। कुठली तर आधार ग्रंथ, थाट पद्धती, मेल पद्धती
आलाप गायन पद्धती आणि आलाप आणि ताना गायन म्हणजे राग विस्तार, हा सगळा दोन्ही पद्धतींमध्ये कॉमन या गोष्टी आहेत, साम्याच्या गोष्टी आहेत। आता फरक असलेल्या गोष्टी अनेक आहेत, त्या कुठल्या कुठल्या ते समजून घेऊया। तर उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये स्वरस्थाने 12 मानली आहेत, परंतु स्वरांच्या नावांमध्ये फरक आढळतो। ठीक आहे, फक्त 12च आहेत, पण दोन्हीमध्ये स्वरांची नावं वेगवेगळी मानली जातात। दक्षिण थाट पद्धती दोन्हीकडे मानली जाते, मात्र दक्षिण संगीत पद्धतीमध्ये 72 थाट मानलेले आहेत आणि आपण जी वापरतो त्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये 10 थाट मानलेले आहेत। तिसरा महत्वाचा फरक म्हणजे कुठला, तर दक्षिण संगीत पद्धतीमधल्या बंदिशीच्या भाषा कानडी, तेलुगू आणि तमिळ आहे। उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये बंदिशी व्रज, भोजपुरी, फारसी, पंजाबी आणि राजस्थानी या भाषांमध्ये रचल्या गेलेल्या आहेत। चौथा फरक, दोन्ही पद्धतींमधील ताल वेगवेगळे आहेत। ताल पद्धती ही पूर्णतः दक्षिण पद्धतीची वेगळी आहे उत्तरपेक्षा। दोन्ही पद्धतींमध्ये स्वरोच्चारण व गाण्याच्या शैली वेगवेगळ्या आहेत। तुम्ही दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धतींमधले कुणाचीही जर राग ऐकला तर तुम्हाला अगदी लगेच लक्षात येतं की त्यांचा असा थोडासा हेल काढून म्हणण्याचा एक भाग असतो, साधे स्वर म्हणताना पण, जो उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये आढळत नाही। त्यामुळे स्वरोच्चारण आणि गाण्याची शैली याच्यामध्ये त्यामुळे पूर्णपणे फरक पडतो। दोन्ही पद्धतींमध्ये रागांची नावे सारखी असली तरी काही वेळा त्याची स्वरूपे वेगवेगळी आहेत। अजून एक फरक म्हणजे दक्षिण संगीत पद्धतीमध्ये शुद्ध सप्तकाला कनकांगी मेल म्हणतात आणि आपल्या शुद्ध सप्तकाला बिलावल थाट म्हणले जाते। दोन्ही पद्धतीमध्ये गीत प्रकारही वेगवेगळे आहेत। तर उत्तर पद्धतीमध्ये आपण काय काय गातो, सरगम गीत, लक्षण गीत, ख्याल, ध्रुपद, धमार, टप्पा, ठुमरी, दादरा, ह्या सगळ्या गीत प्रकार आपल्या उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये आहेत। दक्षिण पद्धतीमध्ये कुठले कुठले गीत प्रकार आहेत, तर पल्लवी, वर्णम, कीर्तनम, पदम, जावली असे वेगवेगळे गीत प्रकार दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये वापरले जातात। दक्षिण पद्धतीमध्ये एकाच स्वराची 2 रूपे एकाच वेळेस किंवा एकानंतर एक फक्त गणिती पद्धतीमध्ये मेलामध्ये येतात, जसे कोमल रे शुद्ध रे, कोमल ग शुद्ध ग, कोमल ध शुद्ध ध असे त्यांच्या मेलामध्ये एकाच स्वराची 2 रूप म्हणजे कोमल आणि शुद्ध, शुद्ध आणि तीव्र असे येऊ शकतात। तसे झाल्यास एका स्वराचे नाव बदलून थाट संपूर्ण केला जातो। मात्र उत्तर संगीतामध्ये सामान्यतः एका स्वराची 2 रूप एकापाठोपाठ एक घेतली जात नाहीत। अपवाद म्हणून फक्त काही रागात अशी रूपे दिसतात। शुद्ध सारंगमध्ये, ललतमध्ये, भवमत भैरव अशा काही रागांमध्ये ती अपवाद म्हणून आढळतात, नाहीतर शुद्ध आणि कोमल असे एकापुढे एक स्वराची रूप एकापुढे एक अशी येत नाहीत। तर साम्याच्या 4 गोष्टी आहेत आणि फरकाच्या बऱ्याच गोष्टी आहेत। त्या कुठल्या कुठल्या, तर स्वरस्थाने 12 मानली तरी नावांमध्ये फरक आहे। इकडे आपल्या उत्तर हिंदुस्थानी पद्धतीत 10 थाट आहेत, दक्षिण हिंदुस्थानी पद्धतीत 72 थाट आहेत। भाषा वेगवेगळ्या आहेत, ताल वेगवेगळे आहेत, स्वरोच्चारण आणि गाण्याची पद्धत वेगळी आहे आणि जे शुद्ध सप्तक आहे त्याला तिकडे कनकांगी मेल म्हणतात, आपल्याकडे बिलावल थाट म्हणतात। गीत प्रकार वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळे म्हणजे एकाच स्वराची 2 रूप एकापुढे एक आपल्याकडे घेतली जात नाही दक्षिण हिंदुस्थानी पद्धतीत,
ती मेलाच्या रूपामध्ये घेतलेली आहेत. तर अशा हे खूप महत्वाचा भाग आहे, जे आपल्याला माहिती पण पाहिजे एक जनरल नॉलेज म्हणून पण. त्याच्यामुळे हे नीट वाचा आणि याचा अभ्यास करा. भारतीय संगीताच्या 2 पद्धती हा टिप म्हणून आहे, तुम्हाला MCQ मध्येच येणार आहे, पण त्याच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तर ही पहिली टिप झाली. दुसरी टिप आपण जी घेणार आहोत ती आहे गानक्रिया. गानक्रिया आणि वर्ण. तर गानक्रियोच्यते वर्णः. वर्ण या संज्ञेबद्दल संस्कृत ग्रंथात ही व्याख्या केली गेली आहे. गायन किंवा वादन करताना कलाकार रागातील स्वर घेऊन विविध क्रियांचे प्रयोग करतो, त्या क्रियांना वर्ण असे म्हणतात. म्हणजे कशा प्रकारे स्वर घेऊन वरती गेलंय खालती गेलंय त्या क्रियेला वर्ण असं म्हणलंय थोडक्यात. हे वर्ण 4 आहेत: स्थायी, आरोही, अवरोही आणि संचारी असे 4 वर्ण आहेत. स्थायी म्हणजे काय, तर एकच स्वर वारंवार थांबून थांबून म्हणणे याला स्थायी वर्ण असे म्हणलेले आहे. सा 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 रे 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 किंवा असे स्वर एकाच ठिकाणी थांबून गाणे याला स्थायी वर्ण म्हणलंय. आरोही वर्ण चढत्या क्रमाने स्वर म्हणणे याला आरोही वर्ण म्हणतात. याला म्हणजे सा रे ग म रे ग म प हे प्रकारे आरोही जर आपण गेलो तर त्याला आरोही वर्ण म्हणलेलं आहे. आणि अवरोही वर्ण म्हणजे काय असेल मुलांनो? बरोबर, तर त्याच प्रकारे खालती उतरत येणे सा नि ध प नि ध प म या प्रकारे अवरोही जेव्हा आपण येणार आहोत तेव्हा त्याला अवरोही वर्ण म्हणले असणार आहे. आणि संचारी वर्ण म्हणजे या तिन्ही गोष्टींचं मिश्रण, स्थायी, आरोही, अवरोही वर्ण यांचे मिश्र स्वरूप घेऊन स्वर समूह गाणे याला संचारी वर्ण म्हणतात. गौड सारंग हा राग संचारी वर्णाचे उत्तम उदाहरण आहे. सा ग रे म ग प म ध प नि ध सा म्हणजे वरती पण जातोय आपण, पण त्याच्यात आरोही अवरोही ही वेगवेगळ्या क्रिया केलेल्या आहेत. तर ह्या प्रकारे याला म्हणतात संचारी वर्ण. शिवाय तिलकमोचा अवरोह त्यांनी म्हणलाय की संचारी वर्णाचं उदाहरण आहे. सा प ध म ग सा रे ग सा नि आणि सा रे ग सा म्हणजे कधी अवरोही जातोय कधी आरोही येतोय, पण या तिन्ही 4 गोष्टींना एकत्रितपणे संचारी वर्ण म्हटलेलं आहे. इतका सोपा हा भाग आहे गानक्रिया आणि वर्ण. ते 4 वर्ण अतिशय सोपे आहेत. आता पुढचा आपण छोटासा भाग घेणार आहोत तो आहे जनक जन्य राग. जनक म्हणजे ज्याच्यातून उत्पत्ती होते आणि जनक थाट म्हणजे स्वरांची अशी रचना ज्याच्यातून राग प्रकट होतो. जनक शब्दाचा अर्थ पिता. ज्या स्वर रचनेपासून राग प्रकट होतो त्या रचनेस जनक मेल किंवा जनक थाट असं म्हणलं जातं. म्हणजे ज्याच्यातून राग निर्मिती होणार आहे त्या स्वर समूहाला जनक थाट असं म्हणलं जाणार आहे. आणि त्याच्यातून जे निर्माण होणार आहे त्याला म्हणणारे जन्य राग. याप्रमाणे थाटातून प्रकट होणारी प्रत्येक स्वर रचना जन्य राग म्हणली जाते. प्रत्येक थाट जनक असून त्यातून उत्पन्न होणारा प्रत्येक रागजन्य आहे. या पद्धतीला जनकजन्य पद्धती असे म्हणले जाते. उदाहरणार्थ काफी हा जनक राग आहे किंवा जनक थाट आहे, दोन्ही म्हणलं जाणार आहे. जनक रागही म्हटलं जाणार आहे. जनक थाटाच्या कन्सेप्ट तुम्हाला झाली की तुम्हाला कळणार आहे की जनक थाटही म्हणलं जातं. तर काफी हा जनक राग आहे आणि जन्य राग कुठले कुठले त्याचे, तर बिंपलास नंतर बागेश्री हे त्याचे जन्य राग आहेत. तर कॉमेंट बॉक्समध्ये अजूनही कुठले जनकजन्य राग आहेत याची उदाहरणं तुम्ही मला द्यायची आहेत. तर इतका सोपा हा भाग आहे.
अजून एक उदाहरण देते, म्हणजे खमाज हा जनक राग आहे आणि देस हा जन्य राग आहे. तर कळलं जनक आणि जन्य ही कन्सेप्ट इथे आपण कंप्लीट केली. अशा प्रकारे बाकीचेही पुढचेही भाग पहा. मागचे काही भाग तुमचे राहिले असतील तर तेही बघा आणि खूप छान परीक्षा द्या. ऑल द बेस्ट.